क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातील लोहगावमध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। शंभू खाजवे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी शंभू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, त्यावेळी घटना घडलेली आहे। शंभूला खेळताना अचानक समोरून येणारा चेंडू गुप्तांगावर लागला आणि तो मैदानात कोसळला। काही वेळानंतर तो उठून उभा राहिला, मात्र वेदना असह्य झाल्यानंतर तो परत मैदानावर पडला। तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड केला। तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित केलं। लोहगावमधली ही दुर्दैवी घटना आहे। क्रिकेट खेळताना ही घटना घडलेली आहे। 11 वर्षीय चिमुरड्याचा बॉल लागल्याने मृत्यू झालेला आहे। पुण्यातील लोहगाव भागातील ही घटना आहे। क्रिकेट खेळत असताना मैदानावरच शंभू बॉल लागल्याने पडला। त्याला रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आलं, मात्र तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत। अक्षय, आता बघतोय आपण की ही धक्कादायक घटना आहे। ठिकठिकाणी क्रिकेट खेळलं जातात, उन्हाचा पारा वाढलेला आहे, मात्र लोहगाव भागातली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। शंभूबद्दल काय माहिती आणखी? नक्कीच आपल्या सगळ्यांना माहिती की सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सगळे मुलं जे आहेत ते घरी आहेत आणि IPLचा सीझन सुद्धा सुरू असल्यामुळे क्रिकेटचं एक वेगळं वारं सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये, सगळ्या मुलांमध्ये आता पाहायला मिळते। आणि त्यानिमित्ताने शौर्य हा क्रिकेट खेळत असताना अचानक आलेला समोरचा बॉल जो आहे तो जोरात फटका त्याचा बॉलचा जो आहे त्या शौर्याच्या गुप्तांगाला लागला आणि तो खाली पडला। आणि हा सगळा प्रकार पाहून तिथले मुलं जे आहेत त्यांनी आरडाओरड केली आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। मात्र कमी वर्ष असल्यामुळे, अवघे 11 वर्षाचा शंभू असल्यामुळे वेदना असह्य झाल्या आणि डॉक्टरांनी त्याला उपचारादरम्यान मृत घोषित केले। पुण्यातील धक्कादायक प्रकार मानावा लागेल आणि डॉक्टरांनी देखील सगळ्यांना, आता पालकांना आवाहन केलं की तुमचा मुलगा किंवा पाल्य जे आहेत ते कुठे खेळत असताना संरक्षण जे आहे ते अक्षय आणि काळजी घेतलीच पाहिजे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।